क्वचित आणि कदाचित या विभागामध्ये तुम्ही येत असता. सुमित डेकले एक चांगला क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून वेलकम सुमित डेकले, आपण हार्दिक हार्दिक आपलं स्वागत करीत आहोत. तसेच अर्षद मेमन उर्फ होंडो, मी विनंती करेन अर्षद मेमन उर्फ होंडो ज्यांनी आम्हाला समालोचनाची संधी दिली होती. ग्रामीण प्रीमियर लीग जी ग्रामीण क्रिकेट लीग झाली होती प्रियदर्शनी चिंचगडच्या मैदानात, अर्षद मेमनच्या माध्यमातून आम्हाला इन्व्हाइट केलं होतं समालोचनासाठी. त्यांचं खूप खूप आम्ही धन्यवाद आणि मिलिंद बागुल यांच्या माध्यमातून त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. आमच्या मुख्य मंचावर शरदजी गरत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुम्हा सर्वांचे लाडके अप्पा म्हणून त्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. या विरातन गावातील सरपंच म्हणून ओळख आपण पाहू शकाल. या स्टार्ट ऑफ द मॅच आशुतोष व्यवहारे या ठिकाणी. मात्र थँक्यू शरदजी गरत, खूप आपण कलागुणांना वाव देतात. पहिला चेंडू यावेळेला बॅकफुटला जाऊन सुरेख पद्धतीने चेंडूला खेळला गेलाय. चेंडू निघून जाईल डीप बॅकफुट पॉइंटला भेदून 4 धावांकरता सुपर टायमिंग. 4 धावा येत आहेत. गुड शॉट. त्या ठिकाणी आपण पाहतो योगेशजी गरत यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी अर्षद मेमन आप आए बाहर आई. थँक्यू व्हेरी मच. होंडो या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 6 चेंडूवर 6 षटकार ठोठावणारे खेळाडू दोन्हीही आपल्याला पाहायला मिळतात. तर या आपण मैदानाच्या आतमध्ये यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय. एक धाव वर्जित केली जाते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 5 या धावसंख्येवर. सर्व आलेल्या आमच्या लाडक्या क्रिकेट प्रेक्षक राजांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. वेलकम विरुंचिकेने आपलं हार्दिक स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. आशिष भोईर खूप मेहनत या स्पर्धेला ज्यांनी घेतले. यावेळेला मात्र जबरदस्त क्रॅकिंग शॉट पाहायला मिळतोय. चेंडू मात्र निघून जाईल. 1 बाउन्स चौकार. सुपर टायमिंग. गिरीधर जी साहेब जे गिरिराजचे मोटरचे आपल्याला पाहायला मिळत आहेत, प्रोप्रायटर आहेत. जर कोणाला नक्कीच 4 व्हीलर घ्यायच्या असतील तर आपण स्वस्त आणि खूप छान पद्धतीने मात्र त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. त्यांच्याकडून आम्हाला कलागुणांना वाव देत आहेत. त्यांच्याकडून आम्हाला 500 रुपये आलेले आहेत आमच्या 2 समालोचकांना. त्यांचं खूप खूप धन्यवाद. संतोषजी पाटील साहेब कांद्रेभुरे या ठिकाणाहून उपस्थित झालेले आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तर एक चांगलं क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो. धावसंख्या झालेली आहे 9 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. या ठिकाणी जॉईन झालेत युट्यूबच्या माध्यमातून आमचे जे लाडके क्रिकेट रसिक, त्यांचं सुद्धा नक्कीच आम्ही नाव घोषित करू. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला ऑन साईडला तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळतोय आकाशच्या बॅट मधून. विजय जाधव या ठिकाणी उपस्थित झालेत. परंतु हे काय घडलं जातं, पायाच्या शेवटच्या मोमेंटला मात्र चांगला कॉल दिला आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 धाव वर्जित केली जाते. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 10 धावा 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. धावसंख्या 10 रन्स 10 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. अजिंक्य भोईर हे सुद्धा मात्र फरमाईश करतात शरद दादा यांचं सॉन्ग होऊन जाऊ द्या. सुभाषजी कदम यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू मात्र निघून जातो. या ठिकाणी रुपेश कोळी पुढे मात्र थोडेसे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात चाचपडले गेले क्रीज मध्ये. मानस मोरे, राकेश सावंत हे मात्र अर्षद मेमनचे खूप मोठे बिग फॅन आहेत. त्यांनी सुद्धा मात्र शुभेच्छा दिलेल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज रोहन पाटील जोडले गेलेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात मेहमूद त्या ठिकाणी पोहोचत नाहीये. तत्पूर्वी मात्र 1 धाव वर्जित केली जाते. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 11 धावा 11 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. चेंडू जर आपण पाहिले तर पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झाले. पहिल्या षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते. प्रथम फलंदाजी करताना NS 11 संघाची जर आपण पाहिली, NS बॉयज संघाची, NSP बॉयज या संघाची आपण पाहू शकाल 11 या धावसंख्येवर 11 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये आपण पाहू शकतायत. सुंदर गुड क्रिकेट क्वालिटी स्टँडर्ड या सर्व काही गोष्टी मेंटेन केल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येत आहेत. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती, देऊया आपण डीजेला संधी आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. आमचा शरद दादा
शरदादा आमचा शरदादा जीव लावितो सर्वांवर जीव लावितो सर्वांवर शरदादा यो एक नंबर तो गाजतोय पालघर जिल्ह्याभर शरदादा यो एक नंबर. थँक्यू डिझर थँक्यू. वेलकम बॅक. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर आपण पाहतो वीटभट्टीचे उद्योजक आहेत शरदजी घरात सरपंच आणि त्या विटेंवर सुद्धा मात्र आपण एक चांगलं टायटल पाहायला मिळतं डार्कनेस. खरोखरच या मायबोली मराठीचं जरूर या ठिकाणी आपण पाहतो यूट्यूबवर सुद्धा ॲड येताना आपल्याला पाहायला मिळते. खरंच शरदजी घरात तुम्हाला मानाचा मुजरा असेल वाईटचा इशारा या ठिकाणी आपण पाहतो. मात्र आमची एवढी कलागुणांना ते वाव देत आहेत तर त्यांच्या कर्मचाऱ्यांना किती चांगल्या प्रकारचं मात्र ते वाव देत असतील कारण त्यांचं जे काम आहे ते सकाळी 3 वाजल्यापासून आपण पाहतो. कारण जेव्हा आपण मात्र निद्रा अवस्थेत झोपेत असतो साखर झोपेत असतो तेव्हा ते मात्र काम करण्याकरता मात्र आपण पाहतो की थंडीमध्ये हात त्यांचे मात्र पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतात थंडवलेले असतात. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय चेंडू मात्र या ठिकाणी निघून जाईल. एक धाव अर्जित केली जाते. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत पाहायला मिळते ते एकंदरीत 13 रन्स 13 धावा. आमदार चषक 2021चा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येताना राईट ऑफ ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होत आहेत. यावेळेला ऑन साईडला आपण पाहतोय एक धाव अर्जित केली जाते. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते ते एकंदरीत दुहेरीने थोडीशी मिसफिलचा फायदा मिळतोय. सिंगल डबल क्रिकेटमधील श्वास खेळाडूंचा आपल्याला पाहायला मिळतो. ऑक्सिजन आपण पाहतो. मिलिंद कदम आकाश मलपोटे मात्र या ठिकाणी आपण पाहतोय जॉईंट होत आहेत त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. हर्षल पाटील कुंदनकिनी चांगले एक काम करत आहेत. नाही स्कोरर. धावसंख्या 15 15 धावा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज स्विच हिटचा फटका पाहायला मिळतोय. सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र यावेळेला वळवला गेलाय थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये 4 धावा. गुड शॉट. धावसंख्या 19 धावा. कारण जेव्हा तुम्ही स्विच हिट खेळता त्यावेळेला तुमची प्रॅक्टिस खूप महत्त्वपूर्ण भूमिका असते. जर सराव करत असतील तर अशा वेळेला मात्र तुम्ही स्विच हिट खेळण्यामध्ये माहीर असता. यस पंच काय दर्शवतात पाण्याची व्यवस्था पंचांना विचारल्याशिवाय कोणी आतमध्ये जायचं नाहीये. जरी स्वयंसेवक असले तरी सुद्धा पंचांचं सिग्नल येईपर्यंत आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका. हा रिस्पेक्ट खूप महत्त्वपूर्ण भूमिका असते. पंचांना प्रथमतः विचारा तदनंतर मात्र पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. कारण आज ग्रँड फिनालीचा दिवस आहे. आमच्या डाव्या साईडला आपण पाहतो आशिष भोईर. काय कमाल जबरदस्त 8 दिवस डे नाईट याच मैदानात ते मात्र या ठिकाणी राहिले होते. खूप चांगल्या प्रकारची मेहनत त्यांच्या माध्यमातून. धावांची गती 19 धावा 3 चेंडूचा खेळ झालाय. विनायक किनी आपलं सुद्धा हार्दिक स्वागत या आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. एक चांगलं क्रिकेट आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. 3 चेंडूचा खेळ झाला आणि धावसंख्या 19 धावा. आमचे लाडके क्रिकेट प्रेक्षक राजे मात्र या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं हार्दिक स्वागत करीत आहोत. मित बापना थँक्यू व्हेरी मच. साई राणे थँक्यू व्हेरी मच. तसेच हर्षल पाटील रघुनाथ नारे आकाश किनी आकाश मलपोटे सचिन डगरे दिनेश खरपडे. यावेळेला आकाशचा हा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक मात्र त्या झेल खाली आणि या ठिकाणी मात्र झेल सुटतोय. आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी धावांची गती दुहेरीने संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. 21 या धावसंख्येवर 21 रन्स. अजून सुद्धा मात्र आपण पाहतो या षटकातील 2 चेंडूचा खेळ शेष राहिलाय. पाटील नेटवर्क खूप चांगल्या प्रकारचं थेट प्रक्षेपण पाहायला मिळतं. जतीन किनी मॅन्युअल स्कोरर आहेत. अनुराग चव्हाण साहिल शेख हे मात्र 2 कॅमेरामॅन चांगलं गुड वर्क करतायत. कॅमेरावर मात्र प्रत्येक चेंडूवर कॅप्चर करण्यामध्ये माहीर आहेत. ही कला आहे आणि कला ही खूप काही कानाच अवगत असते आणि ती मात्र कलेचा परिपूर्ण उपयोगात आणताना पाहायला मिळतात. नुकताच आपण महेंद्र भोईर यांना इन ॲक्शन मैदानात पाहिलं. आता डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला बॅटची एज महमूद त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 1 ने थोडासा स्किट झाला चेंडू. एक धाव येत असताना संघाची धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते. 22 या धावसंख्येवर 22 रन. भरत लोहार मी नुकतंच जे टँगो 11 संघातून खेळले पयाडे
या संघातून मात्र त्यांनी लेदर क्रिकेटला सुरुवात केली. मात्र आउट ऑफ इंडिया जाऊन विदेशी दौरे करून मात्र चांगल्या प्रकारचा हा खेळाडू ठरला गेला. अनेक फलंदाजांना ज्यांनी मात्र आपल्या स्वतःच्या गोलंदाजीच्या प्रबळ इच्छाशक्तीवर मात्र अनेक मैदानं गाजवली. मॅचलेस सारख्या संघाकडून खेळताना सुद्धा चांगल्या प्रकारची कामगिरी केली. असे भरत लोहार या ठिकाणी एक लेजंड क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. खूप चांगला प्रवास त्यांचा आंबोली पासून जो प्रवास सुरुवात झाली बॉक्स अंडरआर्म क्रिकेट पासून तो आजपर्यंत मागे वळून पाहिलं नाही. यावेळेला बॅटची एज प्लेड ऑन, फलंदाज बाद होताना क्लीन बोल्डच्या माध्यमातून बॅक टू द डग आउट. घेऊया एक छोटीशी धून आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू व्हेरी मच. धावसंख्या जर आपण पाहिली तर 22 धावा. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर या ठिकाणी कंप्लीट झालंय ते जवळजवळ दुसरं कंप्लीट झालंय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 22. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. 2 संघांमध्ये आपण पाहतो मित्र ही स्पर्धा बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आमदार चषक 2021चा हा शानदार सोहळा. अजय चिपाट यांनी बेस्ट ऑफ लक नालासोपारा संघाला सांगितलंय. अहमद शेख, तदनंतर आदित्य सहा, आकाश मलपोटे, अनिकेत नर, थँक्यू व्हेरी मच. तदनंतर अजिंक्य भोईर. यावेळेला आपण पाहू शकाल सूरज सुजल घरत यांनी सुद्धा मात्र या ठिकाणी चांगल्या प्रकारचं कमेंट केलंय. या सर्वांचा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. सूरज मात्रे जॉईंट होत आहेत. धावांची गती स्कोरबोर्डवर 22. धावा, 22 रन. यावेळेला बॅटची एज एस इज टेकन. फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला आकाश या ठिकाणी बॅक टू द पॅव्हिलियन. तर धावांची गती जर आपण पाहिली तर 22 धावा या फलकावर पाहायला मिळतात. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त करतोय गोलंदाज मिस्टर सोनू. सुंदररित्या मात्र चिन्मयने त्या ठिकाणी झेल टिपला गेला. फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतात. सुंदर अशा वातावरणात अरविंद खापरे जॉईंट होत आहेत. किरण गवती, आकाश मलपोटे, गावित या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यानंतर मदन भोईर. यानंतर होणारा सामना टायगर स्पोर्ट्स वर्सेस आपण पाहणार आहोत यंग स्टार पापडी. दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचे आहेत. खुशी 11 आणि एसपी बॉयज रिपोर्टिंग करायची आहे. त्यानंतर सामना होईल. यावेळेला इन द एअर चेंडू हवे. सुंदररित्या मात्र जजमेंटने झेल टिपला गेला. फलंदाज गणेश देटे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. गुड कॅच. फलंदाज या ठिकाणी मात्र तंबूच्या आसऱ्याला परत येईल. या ऐकूया आपण एक सुमधुर संगीत. शुभम 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 22 धावा लगातार 2 चेंडूवर 2 गडी बाद होत आहेत. सोनू इज ऑन हॅट्रिक वर पोहोचला गेलाय. ज्ञानेश्वर किनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. धावसंख्या फलकावर 22. प्रशांत घरत मॅन फ्रॉम अर्नाळा चा हा खेळाडू आपण पाहतो. खूप छान पद्धतीने मात्र खेळ साकारेल का. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. ब्रह्मास्त्र या ठिकाणी ओपन करण्याचा प्रयत्न केला. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. सरळ चेंडू निघून जातोय. यष्टीरक्षक मेहमूद यांच्या हातामध्ये. धावसंख्या 22. कारण अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणं हे ध्येय असतं गोलंदाजाचं. तुमच्याकडे फक्त वेग असून चालत नाही तर लेंथ अँड लाईन इज मोस्ट इम्पॉर्टंट. पुन्हा एकदा गोलंदाज सोनू तेच काम करतोय. यावेळेला पाहिलं. या द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव मिस्टर विरल नायर. बॅक टू द पॅव्हिलियन. बॅट्समन प्रशांत घरत. एक बिग विकेट तंबूच्या आसऱ्याला. दुखती
थँक्यू. तर धावसंख्या 22 रन. पिंटू परछा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वेलकम पिंटू, आपलं हार्दिक स्वागत करीत आहोत. एक सुंदर क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. टेनिस क्रिकेटमध्ये अनेक खेळ्या त्यांच्या नावावर. तर ऐश्वर्या सुर्वे या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. वेलकम. आज टेनिस क्रिकेटमधले दिग्गज कलाकार या स्पर्धेला वळालेत. चांगल्या प्रकारचं क्रिकेट सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4, ज्यामध्ये मात्र 3 सफलता प्राप्त केले. काय कमालीची गोलंदाजी, बोटांतील जादू या ठिकाणी मात्र दर्शवली गेले. ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा कृती खूप छान आहे. अप्रतिम, ब्युटिफुल डिलिव्हरी. चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने गुरु संख्येला मात्र हा चेंडू समजला नाही. चेंडू ऑफस्टमच्या बाहेरून चेंडू पिच होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जातोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये धावसंख्या 22, 7.33 ची सरासरी आता आपण पाहू शकाल. 5 चेंडूंचा खेळ झालाय आतापर्यंत आपण पाहू शकतायत. पुन्हा एकदा गोलंदाज अप्रतिम, क्या बात आहे सोनू. वेलकम पिंटू परचा, आपलं हार्दिक स्वागत. तर 3 षटकांचा खेळ झाला आणि विकेट मेडनवर आपल्याला पाहायला मिळाली. 3 फलंदाजांना बाद केलं. सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिकरण आपण पाहतोय. तर या आपण 2 संघाचे कर्णधार लवकरात लवकर यायचं आहे. शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. आकाश मलपोटे, थँक्यू व्हेरी मच. खूप चांगल्या प्रकारची मात्र तुम्ही कमेंट केलेली आहे. तर पहिला गडी बाद 22, दुसरा गडी बाद 22, तिसरा गडी बाद 22, चौथा गडी बाद 22. या धावसंख्येवर मात्र 22चा आकडा अशुभ ठरतोय प्रतिस्पर्धी संघाला. गेल्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल तर सोनूने फक्त एकच वाईटचा धाव दिली गेली होती. सुंदर सातत्य राखतोय, कारण परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. आणि तेच मात्र या ठिकाणी वाक्य म्हणावं असं वाटेल. धावांची गती फलकावर 22, 3 षटकांचा खेळ समाप्ती अखेर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. गणेशजी काकड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑडी गोन्साल्विस या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम. ऑडी काय एक काळ जबरदस्त गाजवला. ते अजून सुद्धा मला लक्षात आहे. ते माणिकपूरच्या मैदानातले ते षटकार नाईटच्या स्पर्धेमधले अफलातून. तर यंगस्टार पापडी संघ या ठिकाणी उपस्थित झालाय, दाखल झालाय. वेलकम गणेशजी काकड आणि ऑडी आपल्या या सफाळे विभागामध्ये विरातांच्या मैदानात पालघर जिल्ह्यामध्ये आपलं हार्दिक स्वागत. धावसंख्या 22 रन्स. भरत लोहार फिरकीचे जादूगार. यावेळेला मात्र आपण पाहतो चेंडूला फेकून दिलाय. सुपर टायमिंग, मॅग्निफिसंट शॉट, इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. दमदार फटका. थँक्यू. 28 धावा. यावेळेला मात्र क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल. सुपर नाईस डिलिव्हरी. फलंदाज बाद होताना धावसंख्या 28 धावा. ही भरत लोहार यांची मात्र टेक्निक, जादुई गोलंदाजी पाहायला मिळते. तर चांदीपूरून अनिकेत पाटील, वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. भूषण मडवी या ठिकाणी उपस्थित झालेत. तसेच मुकेश या ठिकाणी उपस्थित झालेत. रुरू या ठिकाणी उपस्थित झालेत आणि विशालजी पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस त्या ठिकाणी केला जातोय. थेट वळूया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. टायगर स्पोर्ट आणि यंगस्टर पापडी असा सामना. यंगस्टर स्पोर्ट आणि टायगर स्पोर्ट असा सामना. टायगर स्पोर्टने टॉस जिंकला. अनिकेत, काय निर्णय घेणार आहे? आम्ही पहिले फिल्डिंग करणार, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेणारात. मैदानात मॅच सुरू आहे, जास्त प्रश्न काही विचारणार मात्र त्यानंतर मध्यंतराला तुमच्यापर्यंत सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करू. विशाल सर, आपल्याला विनंती, आपण अस्वस्थ व्हा. गणेश सर, आपल्याला ही शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट. तुम्ही ही विधायक कामं करताय क्रिकेटच्या माध्यमातून आणि त्या पलीकडे जाऊन. अनिकेत सुद्धा तशाच पद्धतीनं काम करतोय. त्याची जन्मभूमी पालघर आहे, कर्मभूमी जर बघितलं तर रत्नागिरी. आता तर मॅच करता जाऊया. मॅच देखील सुरू होतोय. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री. थँक्यू व्हेरी मच प्रशांतजी. तर 4 षटकांमध्ये आपण पाहतो की धावांची गती जर आपण पाहिली तर या ठिकाणी विजयासाठी धावसंख्या पाहायला मिळते ती 34 धावा, 34 रन्स. आणि ज्या वेळेला सुरुवात होईल सामन्याला त्यावेळेला हिंदीमध्ये प्रशांत जाधवडे. थँक्यू. शुक्रिया प्रबोध. एक बार फिर बहुत अच्छी गेंदबाजी. टोटल इतना बड़ा नहीं है, वो पिछले मैच में भी वही कहानी थी. टोटल बड़ा नहीं था लेकिन बैटल बहुत बड़ा था. मजा आया था देखने के लिए. रोचक मुकाबला हुआ था. क्या इसी तरह से ये भी मैच आगे जाएगा? देखने वाली बात है. विशालजी पाटील व्यासपीठावरती असणार आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. त्यानंतर बंटी ओबेराय यांचंही या ठिकाणी आगमन झाले.
इस बार अच्छी गेंद टप्पा खाने के बाद सीधी रहती हुई गेंद को थोड़ा अक्रॉस आड़े बल्ले से खेलने की कोशिश। गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं, गेंद विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाते भी। पिछले मैच में रहीम ने बहुत अच्छी बल्लेबाजी की थी, शानदार बल्लेबाजी। मोहम्मद एक लीजेंड खिलाड़ी है जो नॉन स्ट्राइकर इनकी तरफ है। त्याचबरोबर विजय जाधव यांना विनंती आहे प्लीज आपण व्यासपीठावरती या, कारण अनेक पुरस्कार त्यांच्या शिरपेचामध्ये आहेत। महाराष्ट्राचं भूषण निश्चित विजय जाधव यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं आहे। आणि विजय जाधव यांच्याबद्दल बोलायचं झालं ते देखील बहुजन विकास आघाडीचे एक नेते आहेत असं म्हटलं तरी वावगं नाही, युवा नेते आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये। रोहिदासजी त्यांना सन्मानपूर्वक व्यासपीठावरती घेऊन येत आहेत। यावेळेला चांगला चेंडू व सुंदर पद्धतीने खेळलाय, लॉफ्ट केलाय, मिड ऑफ चेंडू कारण चेंडू सीमा पार जाईल असं वाटतं। चेंडू सीमा पार खणखणीत चौकार येतोय, सुंदर फलंदाजी, या चौकाराची नितांत आवश्यकता आहे। शुक्रिया दीजिए सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। रन संख्या 6 रन। इस बार हवा में गेंद है और लीडिंग एज लगा था, शॉट इतना अच्छा नहीं था, टाइमिंग नहीं कर पाए, कुछ अच्छी पोजीशन नहीं बना पाए। रन संख्या देखिए, रन संख्या 7 रन, टारगेट 34 है। और एक बार फिर इस ओवर की कहानी देखें तो बहुत महत्वपूर्ण आखिरी गेंद शेष है। ओवर की बात करें तो वैभव पवार गेंदबाजी कर रहे, बहुत ही अच्छे गेंदबाज। पिछले मैच में शानदार गेंदबाजी का प्रदर्शन किया था, क्या कमाल की गेंदबाजी की थी। 3 विकेट चटकाए थे पहले ओवर में। पावर प्ले में एक जबरदस्त प्रदर्शन इनकी तरफ से हमने देखा था। फ्लाइंग स्लिप पॉइंट की तरफ खिलाड़ी मौजूद है। बड़ा शॉट खूबसूरती के साथ बल्ले के बीचों बीच अपुन का फटका, 440 का झटका, क्या शॉट खेला है। शुक्रिया डीजे, सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। आप देख रहे हैं आमदार चषक 2021 का जबरदस्त घमासान और इस मंच पर धमाका होगा बार बार और इसीलिए तो गेंद जा रही है बाउंड्री लाइन के बाहर, बार बार जा रही है। रन संख्या 13 रन, पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ। वैभव ने पहले मैच में बहुत अच्छा प्रदर्शन किया है, लेकिन दूसरी जो कि मैच में अगर बात करें तो इतना अच्छा प्रदर्शन नहीं है। डोंगरपाड़ा के खिलाड़ी इस वक्त गेंदबाजी करने के लिए आए। मुकुल सोनार स्ट्राइकर एंड की तरफ अगर देखें तो रहीम है, बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी, एक चौके की मदद से कुल मिलाकर अपने 6 के ऊपर खेल रहे हैं। मुकुल सोनार की तारीफ करनी चाहिए, लेदर बॉल बहुत अच्छा खेलते हैं। उसके साथ अगर देखिए तो अंडरआर्म बहुत अच्छा खेलते हैं, सारे जो कि हर वर्जन में बहुत अच्छा योगदान देते हैं ये खिलाड़ी मुकुल सोनार। अच्छी बात क्या है, एनएसपी में मौका मिला, अच्छी बात क्या है, एक बार विनर में खेल रहे हैं। थर्ड मैन पर खिलाड़ी मौजूद है, गली की तरफ है, पॉइंट की तरफ खिलाड़ी मौजूद, एक एक्स्ट्रा कवर, एक लॉन्ग ऑफ, दूसरा ओवर प्रगति पर। 18 गेंदों का खेल से रन संख्या 13 रन, 34 तक जाना है। सफर की बात करें तो बहुत आसान सफर है बल्लेबाजों के लिए। सुंदर गेंद ऑफ स्टंप के बाहर, वाइड यॉर्कर डालते हुए कारगर साबित हो रहे हैं। ये इनके पास कला है। मैंने इनको पहली बार जब देखा था तो वो एक बार फिर स्विंगिंग गेंदबाजी, जो स्विंगिंग गेंदबाजी नेचुरल स्विंग करते थे, लेकिन धीरे धीरे देखिए सुधार आ रहा है। क्योंकि ये अगर अंदर की तरफ गेंद आती तो बहुत आसान हो जाती, लेकिन ये सीधी गेंद थी, ऑफ स्टंप के बाद छठे स्टंप पर गेंद थी, बहुत अच्छी तरह से 2 मीटर के अंदर गेंदबाजी कर रहे हैं। अगली गेंद के साथ टप्पा खाने के बाद बिल्कुल सीधी है, लेकिन थोड़ा ऑफ स्टंप के बाहर है, तो व्हाइट बॉल का इशारा होता बा। व्हाइट बॉल के साथ मिस्टर एस्टा के तौर पर रन संख्या कुल मिलाकर बढ़ती भी 14 रन। जीतने के लिए 34 चाहिए तो 20 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। इस ओवर की बात करें तो पहली गेंद बहुत अच्छी थी, दूसरी गेंद पर वाइड है। स्ट्राइकर इन पर पिछले मैच के हीरो रहीम है। मुकुल सोनार को इस मैच में जान डालनी होगी। टोटल बड़ा नहीं है, बैक बैलेंस ज्यादा नहीं है, फिर भी लड़ना होगा। शरद बाबू एक बार फिर जो कि इस गांव के सरपंच हैं, सुंदर तरीके से गेंद को लॉन्ग ऑफ की तरफ खेले, खिलाड़ी मौजूद है। अच्छा शॉट, गेंद भी एक बार फिर बढ़िया है।
आप बलून को देख रहे हैं तो इसके पीछे जो कहानी आहे बिलकुल हम पूरे 4-5 दिन बता रहे हैं आणि शरद भाऊंचा विचार केला तर 1986 साली त्यांनी क्रिकेट सुरू केलं. तिथून त्यावेळेचं क्रिकेट वेगळं होतं, तेही चर्चा आमच्याबरोबर झालेली आहे. 1986 पासून क्रिकेट सुरू केलं आणि त्यावेळेला छोटे छोटे बक्षीस ते द्यायचे. आता सुद्धा बक्षीस सगळ्यांना देतात कलाकारांना. धावफलक धावायत ते 15. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है. मुकुल सोनार बहुत अच्छी फ्लाइंग स्लीप, बैकवर्ड पॉइंट, कवर की तरफ खिलाड़ी एक्स्ट्रा कवर लॉन्ग ऑफ. राइट हैंडेड बल्लेबाज अगर स्ट्राइकर एंड की तरफ है तो इनके पास भी मौका है अपना जलवा दिखाने के लिए. पिछले ओवर में खूबसूरत छक्का जड़ के अपने इरादे स्पष्ट किए थे. और बहुजन विकास आघाड़ी के जितने जो कि कार्यकर्ता इन्होंने भी बहुत मेहनत की है टूर्नामेंट को सजाने के लिए. इस बार बहुत बड़ा शॉट खेलना चाहते हैं. डीप मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद है कि कैच हो जाएगा. नहीं, इस बार कैच नहीं है. वो खिलाड़ी बन गए दर्शक बन गए दीवाने. दर्शन स्ट्रोक, शानदार स्ट्रोक बल्लेबाज की तरफ से. थैंक यू टीचर. पिछले मैच में जो अल्पेश 11 के गेंदबाज हैं इन्होंने ऑफ स्टंप के बाहर ही रखा था, इसीलिए वो कारगर साबित है. अब देखिए आप स्टंप के अंदर फिनिश करना चाह रहे हैं, एक बार फिर जड़ में जाने की कोशिश कर रहे थे तो बात ने बनी है. महेंद्र सर आपका भी स्वागत है. बहुत अच्छे होस्ट है महेंद्र पाटिल. गेंदबाजी करने के लिए मुकुल सोनार, रन संख्या 21-21. इस ओवर की बात करें तो थोड़ा सा ओवर महंगा साबित हो रहा है. फ्लाइंग स्लिप की तरफ खिलाड़ी मौजूद. ये थोड़ा अलग है लेकिन कारगर साबित होगा. पीछा कर रहे हैं, आउटफील्ड बहुत तेज है, गेंद नहीं रुकने वाली. 4 रन मिलेंगे. रन 4 तो बेड़ा होगा पार. मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार. मुकुल सोनार के ऊपर हमला होता हुआ अभी तक अगर देखें तो मोहम्मद ने जो बल्लेबाजी की है, 2 छक्के और एक शानदार चौका, ये इनकी एक बार पर ये बहुत अच्छी कहानी है. सुंदर बल्लेबाजी कर रहे हैं. ये बहुत बढ़िया गेंद सही ठिकाने में, परफेक्ट गेंद है. बल्लेबाज के लिए बांध कर रखा, ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया. सिंगल जरूर मिलेगा लेकिन इस तरह की गेंदें आपको दोबारा करनी होगी निरंतरता के साथ. रन संख्या इसी के साथ अगर देखें तो 26 जीतने के लिए 34 की जरूरत है. दूसरा ओवर प्रगति पर है. 5 गेंदों का खेल समाप्त होता हुआ. मुकुंद किनी हमारे साथ जुड़ चुके, बहुत अच्छी जो कि बातें बता रहे. छोटी छोटी बातें यहाँ से बताना बहुत जरूरी है. लेफ्ट हैंडर कुंदन किनी, नॉट मुकुंद किनी. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. ये बहुत अच्छी गेंद थी. फाइन लेग पर खिलाड़ी मौजूद है. रन लेना चाहते थे बल्लेबाज टाइगर एंड पर, लेकिन नॉट टाइगर एंड के बल्लेबाज ने मना किया. 2 ओवर में जिस तरह से रन बने हैं बल्लेबाजों ने बहुत अच्छा प्रदर्शन किया. रन संख्या 26, जीतने के लिए 34 की जरूरत है. 12 गेंदों का खेल अभी विशेष है. बहुत ही जबरदस्त प्रदर्शन बल्लेबाजों का. अनिकेत को मौका मिलेगा. गेंदबाजी करने के लिए आए हैं. कृष्णा राउत को मौका मिला है. अनिकेत आप दूसरे मैच में बिल्कुल देखेंगे अनिकेत राउत को. कृष्णा राउत ने नारंगी के मैदान पर बहुत अच्छा प्रदर्शन किया था. अब आप गेंद है फाइन लेग पर खिलाड़ी दायरे के अंदर, उनके सर के ऊपर से गेंद बाउंड्री की तरफ जाएगी 4 रनों के लिए. बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी मोहम्मद द्वारा. मोहम्मद का बल्ला बोल रहा है. बहुजन विकास आघाड़ी विराटन प्रेसिडेंट आमदार चषक 2021 में सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. इस चौके की मदद से रन संख्या 30 रन, 4 रनों की जरूरत है ये मुकाबला जीतने के लिए. शानदार प्रदर्शन बल्लेबाजों द्वारा. अगली गेंद के साथ गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है. सुंदर गेंद टपकाने के बाद अंदर की तरफ आती भी 1 रन मिलेगा. राकेश जी आपका स्वागत है. राकेश तामोरे यांच्याबद्दल निश्चित बोलावं लागेल. ज्या वेळेला पालघरचा दांडीचा संघ आणि पालघरमध्ये जे प्रतिभावंत खेळाडू संपूर्ण महाराष्ट्रात दिसले त्यामागे निश्चित राकेशजी तामोरे यांचा सिंहाचा वाटा आहे. जसे बंटी ओबेरॉय यांच्या माध्यमातून देखील आपण विनरची टीम बघतो तशाच पद्धतीनं या ठिकाणी राकेश तामोरे यांच्या माध्यमातून देखील आपल्या पालघर जिल्ह्यातले खेळाडू संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जाऊन चांगली कामगिरी करत आहेत.
मी चॅम्पियन ट्रॉफीमधली एक पालघर जिल्ह्यातली जे कामगिरी ती निश्चित सांगेल. म्हणजे 36 चेंडू टाकले होते आणि त्यांनी काय केलं होतं. यावेळेला चांगला चेंडू आहे, पडल्यानंतर थोडासा ऑप्टमच्या बाहेर जातोय. धाव घेण्याचा प्रयत्न केलाय, मात्र इथे कुठलं नुकसान होत नाही. थ्रो चांगला नव्हता. थ्रो चांगला असतं तर निश्चित थोडंसं नुकसान झालं. रहीम मात्र बॅक टू द पॅव्हलियन गेला असता. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना धावपलका धाबा आहेत त्या 34. कृष्णा राऊत ज्यानं वसई विरार प्रीमियर लीग मध्ये जबरदस्त गोलंदाजी केली आणि हा खेळाडू प्रकाश होता आला होता. आपल्या खांद्यांचा चांगला वापर करतो, ऑप्टमच्या बाहेर टाकण्याची क्षमता चांगली आहे. आता यॉर्कर पण टाकायला लागलाय आणि त्यामुळे कदाचित आता मोठ्या प्लॅटफॉर्मवरती त्याला खेळण्याची संधी मिळते आहे. अगली गेंद बहुत अच्छी गेंद थी. टप्पा खाने के बाद उछाले थे गेंद को हुक करना चाहते थे, अच्छी तरह से नहीं खेल पाए, लेकिन गेंद जाते हुए स्क्वायरली की तरफ, बल्ले के बीचों बीच नहीं आए, स्टिकर की तरफ लगते हुए. बहुत सारे जो खिलाड़ी हैं आज जरूर देखेंगे. गणेश काकड़ साहब को देखिए, वो भी एक बार फिर धीरे धीरे अपने टेकआउट की तरफ जा रहे हैं. रन संख्या कुल मिलाकर 32. जीतने के लिए 2 रनों की जरूरत है. दोपहर का खाना जब पक रहा है तो खाने की सुगंध सबको आ रही है. अगर बल्लेबाजों की तरफ देखें तो बल्लेबाजों को जीत की सुगंध आ रही है, जीत का स्वाद चखने का मौका मिलेगा. शानदार प्रदर्शन रहा है बल्लेबाजों का. रक्षात्मक स्ट्रोक इस बार रक्षात्मक स्ट्रोक खेलते हुए. टेनिस क्रिकेट में इस तरह का शॉट ज्यादा बार हम नहीं देखते, लेकिन बल्लेबाज रनआउट के तौर पर जो कि खुद जा रहे हैं, अंपायर थर्ड अंपायर की तरफ चले गए हैं. और इसकी क्या जरूरत थी, इसकी तो कोई जरूरत नहीं थी, रन लेना चाहते थे. खुद बल्लेबाज जा रहे हैं. पानी पडतंय ग डोंगराला, पाणी पडतंय गो डोंगराला. तुझ्या दर्शनाला येल जायलंय गो भक्त थांबलाय आळोशाला. तुझ्या दर्शनाला येल जायलंय गो भक्त थांबलाय आळोशाला. सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. श्रेष्ठ कदम में भी दबदबे. प्रहार चषक में पिछले साल बहुत अच्छा प्रदर्शन किया था. 3 लाख का टूर्नामेंट. इस साल राशि बढ़ सकती है, लेकिन वही सवाल, लॉकडाउन और कोरोना, थोड़ी समस्या वहाँ है, इसीलिए बहुत सारे टूर्नामेंट की अनाउंसमेंट नहीं हो रही है. बहुत अच्छी गेंदबाजी कमबैक कर रहे हैं. और इस ओवर की बात करें तो ये आखिरी गेंद है. क्या कृष्णा एक और विकेट चटकाएं, देखने वाली बात है. रनआउट के तौर पर बिल्कुल विकेट मिला है. श्रेष्ठ कदम इस वक्त बल्लेबाजी करने के लिए. कृष्णा तैयार, राइट अप ओवर द विकेट. फाइन लेग पर खिलाड़ी मौजूद है और ये कैच होना चाहिए. क्षमता है इस खिलाड़ी के अंदर, लेकिन बैंक बैलेंस ज्यादा नहीं है. समस्या यही है. रन संख्या 32. जीतने के लिए 2 रनों की जरूरत है. जीत की सुगंध तो आ रही है बल्लेबाजों के लिए. इसकी एक बार फिर देखिए, संदेह नहीं है, लेकिन जो आखिरी 6 गेंदें आपको अच्छी डालनी होगी. 1 लाख का टूर्नामेंट, भगवा चषक. राहुल जोगाड़िया गेंदबाजी कर रहे थे. एक बार फिर सामने बहुत बड़े खिलाड़ी बाइकर बैन थे रायगढ़ के, और दूसरी तरफ पप्पू थे. 2 बड़े खिलाड़ी थे, और उसके बावजूद राहुल जोगाड़ी ने वो मैच आखिर तक लेके चले गए थे. क्या मुकाबला रहा था. लोग जाने लगे थे, लेकिन 2-3 गेंदें डॉट आने के बाद एक बार फिर वापस आए, और वो रोचकता हमने देखी थी. बहुत ही जबरदस्त. क्या ये कारनामा यहाँ गेंदबाज करेंगे. आसान नहीं है, चैलेंज है, लेकिन भगवान चैलेंज सबको नहीं देता. जिसके पास क्षमता उसको ही चैलेंज है. सब कुछ बल्लेबाजों के पाले में है. हाँ, सबको लगेगा कि ये मैच बल्लेबाजों का है, लेकिन इस तरह की कहानी बनती हुई मैंने देखा है. बहुत बड़े खिलाड़ी इस मंच पर अपना जलवा दिखाने के लिए बिल्कुल आए. मैदान के अंदर देखिए तो गेंदबाजी करने के लिए आकाश तारेकर और पप्पू 2 खिलाड़ी मैदान के अंदर थे, और राहुल जोगाड़ी ने वो मैजिक किया था. वो फाइनल का मैच था, कृष्णा वर्सेस सुमित डिकली, ये मुकाबला था. अब देखिए मजा आएगा गेंदबाजी करने के लिए. गेंदबाज पहली गेंद पर बहुत बड़ा शॉट और खूबसूरती के साथ ऑन की तरफ खेलते हुए. इसका मतलब यह मुकाबला बल्लेबाजों ने जीत लिया है शानदार तरीके से. नवऱ्याला पालण्यात घाला, सुंटेला कोकणी वारा गो, सुंटेला कोकणी वारा, सुंटेला कोकणी वारा गो, सुंटेला कोकणी वारा, सुंटेला कोकणी वारा गो, सुंटेला कोकणी वारा, सुंटेला कोकणी वारा गो, सुंटेला कोकणी वारा.
की टीम अब फिलहाल जो की बल्लेबाजी करने के लिए तैयार है. अनिकेत, तुला शुभेच्छा असतील. अनिकेत राऊत जो पालघर जिल्ह्याचा सुपुत्र आहे, तो दुसऱ्या बाजूला वसई तालुक्यामधनं आलेला संघ आहे गणेश काकड यांचा. आणि आता मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी मान्यवर उपस्थित विशालजी पाटील यांना पुन्हा एकदा मी आमंत्रित करतो आहे आपल्या या स्पर्धेकरता. जे खेळाडू आहेत त्यांच्याकरता शूजची व्यवस्था केलेली आहे. आणखीन एक असं व्यक्तिमत्व विशालजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण शानदार असा टी शर्ट देणार आहोत. गिरिराज मोटर्सच्या वतीनं हा टी शर्ट स्पॉन्सर करण्यात आलेला आहे. सोनू, कंग्रेचुलेशन, आउटस्टैंडिंग बॉलिंग. एक ओवर कोई रन नहीं दिया, मेडन ओवर डाला, 3 विकेट चटकाए. जोरदार तालियां इनके लिए बनती है. शानदार, बहुत ही जबरदस्त प्रदर्शन. विशाल पाटिल इनके करकमर से ये टी शर्ट हम प्रदान कर रहे हैं. सोनू, कंग्रेचुलेशन, आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस. बंटी सर, आपका भी स्वागत है, वेलकम. प्रमोद शेडगे